निशी मी तुला काय म्हटलं होतं, मी कामात असणार आहे की नाही, डिस्टर्ब नको करूस, जा. मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. काय त्यात? ग्रीन टी. तुला कोणी सांगितलेली आणायला? नाही. तू काय आणलीस? चल निघ घेऊन ती बाहेर. अरे युवी, असं काय करतोस? कधीपासून काम करतोयस तू? आणि तुला ना काम करताना खाण्यापिण्याचं काही भानच राहत नाही, म्हणून मी घेऊन आले. घे ना, मी स्वतःच्या हातांनी बनवली आहे. घे. हो, जा स्वतःच्या हातानेच फेकून ये बाहेर तिकडे. युवी, मी किती प्रेमाने बनवली आहे. तुझ्या प्रेमाचीच भीती वाटते का मला बाई? नको ना करूस माझ्यावर प्रेम. कोण करायला सांगतो तुला? नकोय मला, जा. युवी, अरे ग्रीन टी आहे, खूप हेल्दी असते आणि ह्यातलं चुकण्यासारखं काहीच नाहीये. घे, पी बिंदास. तुझ्या हातचं उकळलेलं पाणी पिण्यात पण रिस्क आहे निशी. ही तर ग्रीन टी आहे, त्यामुळे मला नको. ओके? आणि तुला हौस असेल तर तू पी, मला नको. अरे युवी, असं काय करतोस? मी इतकी प्रेमाने बनवून आले. निशी नको. नाही, निशी म्हटलं. काय करतेस का निशी? हात वाजला असता आता. नको म्हटलं ना एकदा. मी मदत करायचा प्रयत्न करतो. खरंच माझी मदत करायची निशी. मग जा ना कुठेतरी लांब निघून आणि नको ना परत येऊस प्लीज. ते माझ्यासाठी जास्त हेल्दी असेल ग्रीन टी पेक्षा सुद्धा. माझ्या आयुष्यात डिटॉक्स होण्यासारखं काही असेल तर ती तू आहेस निशी, तू. युवी, तुझी चिडचिड वाढतेय. चिडचिड नाही करायची. मी शांत हो. बाबांना वचन दिलंय नीट वागेन असं. त्याचा गैरफायदा तू नाही घ्यायचा, नाहीतर फायदा ना. ते निघते आता. जाते. ताई, फाईल्स आहेत. मी माझ्याकडनं पूर्ण रिसर्च केलाय. तुला जर काही हवं असेल तर तू पण एकदा चेक करशील. आणि श्वेताचा मला फोन आला होता. ती म्हणत होती की गुलाबच्या मृत्यूच्या बाबतीत काही रिसर्च करायचं आहे, तर तो रिसर्च पण मी करतो. आणि जर काही कळलं तर मी सांगतो तुला. थांब केदार, तुला अजून काहीच बोलायचं नाहीये. हे काय आहे? केवढा पसारा करून ठेवलायस? मला वाटलं ती कौशिकी आली. युवराज, हे बघ, आपल्याला गोष्टी आपल्या मनासारख्या घडाव्या असं वाटत असेल तर या घरातल्या लोकांच्या नजरेत आपल्याला कायम चांगलं राहावं लागणार आहे. पण तेच तर चाललं नाही की हे सगळं उघडून बसलो ना मी. पण ते किती बोरिंग आहे. कसं करतात ते बघून झोप यायला लागली मला. हे बघ, तुला किती बोर होऊ देत, तुला झोप येऊ देत, पण तुला हे करावंच लागणार आहे. युवराज, त्या तारिणी आणि केदारने नेमकं हेच केलंय. आपल्याला किती काम येतं, आपल्याला किती काळजी आहे सगळ्यांची, हेच दाखवून त्यांनी कौशिकीचा आणि घरातल्या इतरांचा विश्वास संपादन केलाय. आणि आपल्यालाही हेच करावं लागणार आहे. मग आता काय, तेच सुरू आहे. सत्तेसाठी गाढवाचे पाय धरावे लागतात. आणि माझा बाप तर ऑलरेडी. युवराज, ओरडून सत्य नाही बदलणार आहे आई. हे बघ, तुलाही माहिती आहे त्या तारिणी आणि केदारला घरात घेऊन त्यांनी गाढवपणाच केलाय ना. अजून काय केलंय? हो केलाय, पण म्हणून तू तुझ्या वडिलांविषयी असं बोलू शकत नाहीयेस. त्यांच्या प्लीज. हे बघ, तुलाही माहिती आहे त्यावेळी जर त्यांनी माझा केदार, देवकीचा केदार ही असली नाटकं केली नसती ना, तर आज मी COOच्या खुर्चीत असतो. पण नाही, त्यांनी माझ्या वाटेत एक नाही 2 मांजरं आडवी आणून ठेवलेत आणि करत बसलेत त्यांचे लाड. आणि मला काय दिसला युवराज, द्या कानाखाली. दिसला युवराज, करा पाण उतारा, बस एवढंच. तू गेली होतीस ना कंपनीतल्या माझ्या पोझिशन बद्दल बोलायला. काय म्हणाले ते? आहे मी केपेबल? सांग, काय म्हणाले काय ते? विश्वास आहे का त्यांचा माझ्यावर? लायकी आहे माझी? काय म्हणाले ते? बोल ना. हे बघ, आता गोष्टी आपल्या विरोधात गेल्या आणि आपल्या मनासारखं घडण्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा थोडा लागणार. वेळ देत बसू आपण. आणि त्या वेळात ना हे जे 2 दरोडेखोर घुसलेत ना घरामध्ये, अख्खं घर साफ करून निघून जातील. नाही, मी असं होऊ देणार नाही. काय करणार सांग तरी? एकदाच सांगून तरी टाक, काय करणार काय? परिस्थितीचा फायदा घेणार. ज्याचं कारण घेऊन तो या घरात घुसलाय त्याच बापापासून वेगळं करणार आहे मी त्या केदारला. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. माझं खरंच चुकलं. अनाथ आश्रमात जाणार होतास हे मला का नाही सांगितलंस?
युवराज जर वेळेत पोचला नसता आणि दया काकांना काही झालं. बरं झालं तो वेळेत पोहोचला. बाबांना जर काही झालं असतं ना, मी आयुष्यभर स्वतःला माफ नसतो करू शकलो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी ऐकायचं नाहीये केदार. तू सॉरी म्हणशील आणि मी तुला माफ करेन एवढी छोटी गोष्ट नाहीये ही, कळतंय का तुला? ताई, तू मला माफ करावं किंवा माझी शिक्षा कमी करावी म्हणून सॉरी म्हणत नाहीये मी. मला खरंच मनापासून बोलावं असं वाटलं म्हणून सॉरी बोलतोय. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी ताई. मी लहान असताना मी माझ्या आई आणि बाबांना गमावले. आई आणि बाबा गेल्यानंतर दया काकांनी मला दोघांचंही प्रेम दिलंय. जर दया काकांना काही झालं असतं तर मी पुन्हा एकदा माझ्या आई बाबांना गमावलं असतं. याची कल्पना तरी आहे का तुला? दया काकांच्या बाबतीत कोणी हलगर्जीपणा केला मी खपवून घेणार नाहीये, कोणीही नाही. He means the world to me. खूप वर्षांनी तुला तुझे बाबा भेटले केदार. नशीबवान आहेस तू. बाबा हाक मारल्यावर कोणीतरी ओत देतंय याची जाणीव ठेव. त्यांची काळजी घे, त्यांना वेळ दे. बाबा असण्याची जाणीव त्यांची उणीव भासण्याआधी झाली तर जास्त चांगलं असतं, हे लक्षात ठेव. स्पेशल क्राईम युनिटचा चार्ज एका नवीन ऑफिसरच्या हाती दिला जाणार आहे. हा फातिमा बोल. जैन बस साधू सरांच्या जागी जे ऑफिसर येणार आहेत ते उद्या जॉईन होणार आहे. तुला कसं कळलं? टेक्नोला आताच डिपार्टमेंटमधून मेल आला होता. ठीक आहे, सगळ्यांना कळवून टाक. येस बॉस. आणि ही जे कोणी नवीन कमांडिंग ऑफिसर येणार आहे त्यांच्या स्वागतासाठी टीम तारिणी सज्ज असायला हवी. येस बॉस.